न्यूज 44 बातमी तीही बिनधास्त, कारण आम्ही दाखवतो बातमी खरी, स्पष्ट आणि थेट। श्री मलंगड परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील शाळकरी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कल्याण पूर्वेच्या आमदार सौ सुलभाताई गायकवाड यांनी शुक्रवार दिनांक 27 जुलै रोजी विविध जिल्हा परिषद शाळेतील मुलांना ज्ञानदानाचं बीज उज्ज्वल भविष्यासाठी माझं छोटं पाऊल हा उपक्रम सेवा म्हणजे केवळ कार्यक्रमच नव्हे तर ती एक शैक्षणिक प्रगतीची भावना आहे। आपल्यामध्ये असलेल्या जबाबदारीची जाणीव सेवा महोत्सव अंतर्गत त्यांनी श्री मलंगड परिसरातील विविध गावातील जिल्हा परिषद शाळांमधील देशाचे भविष्य असणाऱ्या लहानग्यांना मोफत वह्यांचे वाटप करताना त्यांचे मन अत्यंत भावुक झाले होते। जेव्हा त्या चिमुकल्या हातांनी आमदारांच्या हस्ते वह्या घेतल्या त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू फुललं तेव्हा वाटलं हीच माझी खरी कमाई। शहरी भागापासून अनेक सोयी सुविधांपासून दूर डोंगर पायथ्यांशी गाववाड्यातील या लहान मुलांना शिक्षणासाठी जिद्दीने लढणाऱ्या या विद्यार्थ्यांमध्ये आज भारताचं उज्ज्वल भविष्य पाहिल्याचे समाधान लाभले। त्यांचं हे उज्ज्वल शैक्षणिक आयुष्य उजळावं, खूप खूप चांगले शिकायला त्यांना भरभरून संधी मिळावी हेच माझं ध्येय आहे, असे भावपूर्ण संभाषण आमदार सौ सुलभाताई गायकवाड यांनी व्यक्त केले। आमचा प्रयत्न जरी लहान असेल तरी हेतू मात्र मोठा आहे। ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा ज्ञानदीप ज्वलंत ठेवण्याचा ही केवळ वह्यांची भेट नाही, ही आहे विश्वासाची हमी, त्यांच्या स्वप्नांना आकार देण्याची। या प्रसंगी डॉक्टर गणेश आत्माराम पाटील मलंगवाडी, श्यामदादा बापूशेठ पाटील नेवाळी, प्रकाश शनिवार दुधकर काकडवाल, श्याम म्हात्रे बुद्रुल, शरद दुधकर, बुधाजी भोईर, लालचंद पावशे काकडवाल, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री नारे मॅडम, राजेंद्र वारे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर, भगवान शेठ जाधव समाजसेवक व उद्योजक, समीर भंडारी भाजपा मंडळ अध्यक्ष मलंगड परिसर, अविनाश साळवी उपाध्यक्ष भाजप मंडळ मलंगड परिसर, जगदीश म्हात्रे, नागेश पाटील समाजसेवक पोसरी भोईर साहेब काकडवाल, जगून जाधव कार्यकर्ता नेवाळ, जगदीश म्हात्रे, रमण पाटील भारत न्यूज 44 संपादक, तेजस पाटील चिंचवली इत्यादी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। जेवढे तुम्ही मैत्री मित्र चांगले हे कराल तेवढं तुम्ही पुढे चांगले जाल, चांगली संगत ठेवा, चांगले शिका, चांगले पुढे तुम्ही म्हणजे एक ती आपली जिल्हा परिषद शाळा ही एक अशी शाळा आहे की आता लोक जास्त करून प्रायव्हेट शाळेत जातात, पण ही शाळा याच्यातून कोणी शिक्षक बनू शकतो, कोणी वकील बनू शकतो, कोणी डॉक्टर बनू शकतो, जसे आपले डॉक्टर साहेब आहेत। आणि आम्ही ही जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच आमदार साहेब आणि मी ही त्याच्यातूनच शिकून पुढे आलेले। फक्त नशीब लागतात की पुढे कोणाला काय मिळणार आणि काय नाही, तसं तुम्ही पुढे शिकून मोठे व्हा, आज माझा तुम्हाला आशीर्वाद आहे। धन्यवाद। नशिबाला प्रयत्नांची जोड हवी असते आणि नशिबाला जर प्रयत्नांची जोड असेल तर तुम्ही भविष्यामध्ये तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता, बनू शकता। ध्येय मनाशी बाळगा आणि त्याप्रमाणे कृती करा, मेहनत करा, यश नक्की तुमचंच आहे। धन्यवाद। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44, सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।